आपण आलोय मासे पकडायला मालवणमध्ये. बघूया आता. खेकडे पकडूची ट्रिक झाली, पण बोयटा पकडूची ट्रिक ही एकदम चांगला होय ना. आता याच करतल म्हणजे आमच्यामुळे काकांचा पण फायदा झालो. काका पण म्हणतात की ही ट्रिक आपण वापरणार यापुढे. आमचे मित्र रुपेश पिंगुळकर फुल फॉर्म मध्ये आहेत. बोयटावर बोयटा पकडत आहेत. रुपेश पिंगुळकर, तुम्हाला काय वाटतं, काय आज कसं वाटतंय तुम्हाला हे मासे पकडताना? मासे पकडणे पाणी 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 हा, मासे पकडण्याचा पहिला अनुभव. पहिला अनुभव. याच्या आधी कधी गरवलेला? गरवलेला पण मासेच नाही. आज 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 एवढे मासे मिळाले एकदम सरप्राईजली. काय सकाळी कोणाचं तोंड बघितलेलं? काय वाटतं? हा, होय ना. मग परत परत पकडण्याची इच्छा होते काय? होय ना. मग आता कोणता वार ठरवाल तुम्ही मासे पकडण्यासाठी? आणि खायचा कुठला पण चालेल, सोमवार सोडून. ज्या दिवशी खाणार नाही त्या दिवशीच मासे पकडायचे आणि ते 8 दिवस खायचे. ठीक आहे. बोईट सगळं करतायत. कसं वाटतंय? लहानपणीची हौस भागवली. गरवून मासे मासे भरपूर मिळालेले आहेत आणि जवळपास 2 तास इथे आम्ही माशासाठी झुज आणि आनंद आहेत की आल्यासारखं काम झालं एवढ्या लांब. आणि सगळ्यांना शेवटी आम्ही दाखवतो किती मासे मिळालेत आणि काय मिळालं ते. काळिंद्र मिळाली आहेत, बोयटं मिळाली आहेत. प्रशांत नरे अजूनही बॅटिंग करण्याच्या तयारीत आहेत. आपल्या संघासाठी धावा जमा करण्याच्या तयारीत. जास्तीत जास्त धाव. दुसरं प्रशांत नरे दाखव. हा, आपला मित्र आहे प्रशांत आणि सध्या तो काळुंद्रा पकडूच्या मार्गावर का. हा, बघूया त्याला काय लागतंय काय. अजिंक्य आणि बघ रुपेश पिंगुळकरने काहीतरी पकडले. दाखव दाखव, थांब आधी दाखव. तिकडे अजिंक्यला पण काहीतरी मिळालंय. अरे वा, साईज मस्त मस्त साईज. बोयटो बाटली टाकत बघ, बाटली एमटी आहे. बाटली एक एमटी होती ना. दिसतात ना, दिसतात ते का. अजिंक्यला भेटलाय बोईट आणि बिग साईज. वा, परत एक बोईट प्रशांत नरे. परत एक प्रशांत नरे. जबरदस्त कॅचअप. काढ बाहेर. अरे वा, दुसरं प्रशांत नरे. दाखव. हा, वर करून दाखव, रस्त्यावर दाखव. चल. हा, रुपेश पिंगुळकर बॅक टू बॅक एंट्री.
जबरदस्त साईज दाखव हा बाहेर काढायची. अशी उपड आहे हात कशा धरतो हां घे. रुपेश पिंगुळकर पुन्हा एकदा शॉट डायरेक्ट सिक्सर. वाव मस्त येतो. अखेर शेवटी मी पकडलो. चला उघडा कोणतरी उघडा हळूहळू डायरेक्ट. हा तीन तीन एकदम जबरदस्त शॉट परफेक्ट शॉट. हां हे बघ काळुंदार. हां धावून धावून मला दम लागला. सुंदर साईज आहे. काळुंदर धर धर रे उघड तू. त्याला गाठ मारल्याशिवाय बाबा ठेवू नको ती. रुपेश पिंगुळकर शॉटवर शॉट मारताना अरे बाप रे परत एकदा वाईट वाईट वाईट. अरे चाय हां ओके. पिंगुळकरांनी अजून एक फटकेबाजी केलेली आहे. अजून एक मासा गायला लावलेला आहे. धाव संख्येत भर पडते ती होते किती रे. अजून एक अजिंक्य मरगज सक्सेसफुल. अरे जबरदस्त ना. पकड पकड. पडला पडला. साईज दाखव. हो हो पकडा पकडा. प्रशांत नरे मोठा अनुभव आहे प्रशांत नरेंना मासे पकडण्याचा. म्हणजे पाण्यातून काढल्यानंतर बाहेर पकडण्याचा. पाण्यातून काढल्यानंतर बाहेर फक्त मासे पकडू शकतो. अजून एकदा वन्स मोर केलेला आहे ते रुपेश पिंगुळकर यांनी. अरे वा एक्सपर्ट. धोर धोर अरे ही साईज मोठी आहे. सुंदर साईज. सुंदर साईज. काढू बघा. कडक 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 कडक. हां येस. चला ते कसं ठेवतो तू पाया करे. आज या सगळ्या अवली आणि कहरच करून टाकलाय माशाचा. मासे पकडण्याची काहीतरी हे असते. सगळा रेकआउट ब्रेक मासे पकडलेत आज. आणि काका तुम्ही गैले हैलेच मासे पकडतास तुम्ही. असे असे बोयटा पकडलेलास बरं या बाटले घालून नाही ना. एकदम पॉवरफुल. होय ना. हां हां म्हाका वाटलं काय ते करतो. मी भाऊ गेला म्हटलं काय पण मासे पकडले होते बघलात ना किती पकडले होते. मी बघले मासे. आम्ही काय करतो माहिती आहे. हां जी तार असतात तार तारी जाळ्या बांधायचा हां आणि त्याच्या मधल्या सेंटरला कोंबडीचा ह्या बांधायचा कोंबडीचा आणि टाकायचं. हां खेकडे येतात त्याच्यात 2-2-3. ते खेकडे पकडूची ट्रिक झाली. पण बोयटा पकडूची ट्रिक ही हे एकदम चांगला. होय ना. आणि आता ही
ह्याच करतलं म्हणजे आमच्यामुळे काकांचा पण फायदा झालो. काका पण म्हणतात की ही ट्रिक आपण वापरणार यापुढे, प्रश्नच नाही. जबरदस्त आज मासे पकडलेत आणि रुपेश पिंगुळकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर. पावसात ह्या माशाचे जवळ अगदीच नाही म्हटलं ना तर 1000 रुपये. 1000 रुपये तरी. कसे आम्ही फक्त 45 रुपयाचा पीठ घे. रुपेश पिंगुळकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेतच आणि पीस जबरदस्त पीस काढलाय रुपेश पिंगुळकर. हां त्यांना परत येऊ चान्स नाही ना. नाही फॉरेन कंट्रीवरून शिकून आलेले. मोठी साईज आहे. हे माझं फॉर्म्युलो. डोक्यात घातलं की पाय वर. हे आम्ही ट्रिक वापरून बघितली भरपूर वेळा. समजला, नदीत आमच्याकडे वापरून बघितली खायचं तळगावात, काय का? आणि आता म्हटलं इकडे बघूया वापरून. टाकलं पाहिजे तिकडे पीठ सगळं तिकडे जात. परफेक्ट मासेमारी सुरू आहे आता आणि लोक इथे थांबून थांबून बघतायत कसे काय मासे पकडतायत. ते कहर करून टाकलाय रस्त्यावर या लोकांनी माशाचा. काय काय हे वेंगुर्ल्याहून आलेत आपले मासे बघण्यासाठी इकडे कसे पकडतायत ते. नाव काय तुमचं? उदय जाधव. असे मासे पकडताना बघलेलात? हां, बाटली टाकून पकडतात ते बोयटा. हां, कसा वाटला? आणि बोयटा पकडलेली बघलात? हां, किती हो? एक तासात पकडले मी. बरं वाटतं ना? तुमच्याकडे पण समुद्र हा. तुम्ही पकडतात की ना मासे? नाही. मग इकडे कसे काय येतात? काम चालू आहे. मासे पकडण्यासाठी वापरला तो हा आटा आहे, पार्लेजीचा चक्की आटा स्पेशल. इथे मासे बघण्यासाठी हे बाहेरच्या गावातली आपल्या राज्यातली पण लोक आलेत. कौन सा गाव है? यूपी में कैसा मछली पकड़ता है? गरी से. और ऐसा पकड़ता है क्या? ऐसा नहीं. नहीं तो कैसे पकड़ते हैं? गरी में वो लगाता है चारा, उसको ऐसा फेंकता है, बाद में निकालता है. अच्छा, वो तुम्हारा दोस्त है? परफेक्ट साईज काढले संदीप चव्हाण. आणि आता घरी जायचं म्हणून लास्टची एक साईज काढले, जबरदस्त साईज बघू शकता. एक मला वाटतं सगळ्यात मोठी साईज मगाचपासनची. आणि उडावतो ना, उडावतो. पकड खाली टाक, खाली टाक. एक खाली टाक, वरसून टाकू नको. धर, जबरदस्त साईज दाखवती प्रशांत. एक नंबर साईज. ह्या दिवसाची सगळ्यात मोठी, शेवट करायचा होता म्हणून ही साईज. हां, एक नंबर. हे बघा, आपले एवढी पिशवी भरून आपण मासे पकडलेत. सगळे मासे आपण दाखवणार तुम्हाला. तसं ध्यान काढू नको. केलं तू? हो. परत लो बघ आतमध्ये. मगाशी परत एकदा भरपूर वेळानंतर एकदा फटकेबाजी केलेली आहे ती रुपेश पिंगुळकर यांनी. आता आमचं साहित्य आता संपलेलं आहे. आम्ही आता चाललो. संपला. सूर्य अस्ताला गेलेला आहे.
खाली पण सांगून द्या पीठ संपला म्हणून. असो आमचो ह्यो